जरांगे मुंबईकडे रवाना। अटी शर्तींसह जरांगेंना आझाद मैदानावर एक दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी। सार्वजनिक सुट्ट्यांवेळी आंदोलन करता येणार नाही। नियमांचं पालन करणार, मात्र एक दिवस नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करणार। मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषणाला बसणार, जरांगेंची भूमिका। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। अहिल्यानगर किंवा पुण्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि सामंत जरांगेंची घेणार भेट। सूत्रांची माहिती, तर सरकार जरांगेंसोबत चर्चा करायला तयार। विखे पाटलांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थावर बाप्पाचं दर्शन। 2 तासांच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये स्वतंत्र 10 मिनिट चर्चा झाल्याची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण। श्री गणेशाने सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र, अशीच सुबुद्धी त्यांना मिळत राहावी हीच गणरायाचरणी प्रार्थना। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसही शिवतीर्थावर बाप्पाच्या दर्शनाला। 2 भाऊ एकत्र आल्यामुळे खूप मोठा फरक दिसून येईल। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत चंद्रकांत खैरेंकडून विश्वास व्यक्त। अभिनेत्यांच्या घरी गणपतीचं आगमन। गोविंदा, सोनाली कुलकर्णीसह शिव ठाकरेच्या घरी बाप्पा विराजमान। पश्चिम रेल्वेवर क्यूआर कोडवरून आता तिकीट काढणं बंद। मध्य रेल्वेकडून तात्काळ सुविधा बंद करण्यासाठी पत्र। टीसी येताच धावत्या ट्रेनमध्ये बुकिंग करण्याच्या प्रकारानंतर निर्णय। अमेरिकेने भारतावर लादलेला 50% टॅरिफ लागू। कपड्यांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत थेट होणार परिणाम। भारतीय उद्योग वर्तुळात चिंतेचं वातावरण। टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची आयपीएलमधून निवृत्ती। खास दिवस आणि एक खास सुरुवात अशी सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा।